सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. इचलकरंजी सांगली रोडवर यड्राव फाटा इथं पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी खड्ड्याजवळ केक कापून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला. इचलकरंजी शहरात सध्या विविध विकास कामं सुरू असून ड्रेनेज आणि पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेत. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्यानं शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेत. विशेषतः इचलकरंजी सांगली रोडवर यड्राव फाटा परिसर वाहनधारकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. यड्राव फाटा हा सांगली, शहापूर, जांभळी तसंच इचलकरंजी शहराकडे ये जा करणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा चौक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. खड्ड्यांमुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. युवा महाराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर जोरदार टीका करताना सांगितलं की सांगली इचलकरंजी रोडवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन रस्ता केला जातो. मात्र प्रत्येक पावसाळ्यानंतर त्याच रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडतात. रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे ही परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केलं असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. खड्ड्यांमुळे होणारे अपघात थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा या रस्त्याचं 13वं घालून 500 लोकांचं जेवण घालू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झालं होतं. आंदोलनावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष आठवले, कॉमेडीवाला बसू, आनंदा नाईक, गणेश कांबळे, राजू दड्डी, सतीश कवडे, सदाशिव बंडीगणी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज यड्राव फाटा या ठिकाणी खड्ड्याचा बड्डे आम्ही आज साजरा केला. खड्ड्याचा बड्डे साजरा का केला तर या प्रशासनाला हे दिसत नाही. गेले 1-1.5 वर्ष झालं हा खड्डा असाच आहे आणि खड्डे जर या ठिकाणी पडले असतील, लोकांचा जीव जात असेल, अधिकाऱ्यांनी इथं फिरलं पाहिजे. इथल्या विद्यमान आमदार असतील यांनी सुद्धा या ठिकाणी फिरलं पाहिजे. कदाचित शिरोळ भागातले आमदार याच रोडवरनं आपल्या कॉलेजकडे जातात, त्यांना सुद्धा हे दिसत नसेल तर हे दुर्दैव आहे. इथले लोकप्रतिनिधी करतात काय, अधिकारी करतात काय, पगार घेतात कशाचे? जर नागरिकांना इथं अपघात होत असेल, त्या ठिकाणी अपघातामध्ये हात पाय मोडत असेल तर हे दवाखान्याचे पैसे, त्यांच्या कष्टाचे पैसे त्या दवाखान्यामध्ये घालायला जबाबदार कोण? तर आम्हाला ह्या बड्डे जो केला आम्ही खड्ड्याचा, त्यातनं एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे की हे लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे आणि नागरिकांना 8 दिवसामध्ये हा रस्ता होऊन चांगली सुविधा मिळायला पाहिजे. नसेल तर आम्ही हा रस्ता मेलाय म्हणून घोषित करणार, त्याचं तिरडी या ठिकाणी मेलाय म्हणून दाखवणार आणि त्यानंतर 13वा घालून इथले लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत त्याचबरोबर संबंधित अधिकारी यांना बोलवणार आणि 13व्याचं जेवण घालणार.